जय भीम, नमो बुद्धाय. वर्षावास मालिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला श्रमण भंते पटेशन यांनी चांगल्या प्रकारे धम्म सांगितलेला आहे. तो धम्माचा लाभ आपल्याला नक्कीच आपल्या परिवारासह आपल्याला मिळेल. म्हणून आता आपण ज्या भागामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की धम्म हा तेव्हाच सद्धम्म असतो जेव्हा तो अशी शिकवण देतो की करुणापेक्षाही मैत्रीचं महत्त्व अधिक आहे. तर आत्ताच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत, धम्म तेव्हा सद्धम्म म्हणावला जाऊ शकतो जेव्हा तो संपूर्ण सामाजिक भेदाभेद नाहीसे करतो. धम्म तेव्हा सद्धम्म होऊ शकतो जेव्हा तो एक माणूस आणि दुसरा माणूस यामधील भिंतींना पाडून टाकतो. आदर्श समाज कशाला म्हणावे तर ब्राह्मणांच्या मते वेदांतामध्ये आदर्श समाजाची व्याख्या आहे आणि वेद म्हणजे हे स्वतः प्राणात असल्यामुळे त्यात कोणतीही चूक राहू शकत नाही. ज्यामुळे माणसाचा आदर्श समाज तोच आहे की जो वेदामध्ये वर्णन केलेला आहे. वेदामध्ये ज्या आदर्श समाजाचे वर्णन केले आहे त्याला चातुर्यवर्ण्य असे म्हणतात. वेदानुसार अशा समाजाने 3 अटी पाळल्याच पाहिजे. त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण असले पाहिजेत. या वर्गाचे परस्पर संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे हे सर्व वर्ग समान असता कामा नयेत, तर त्यांनी एक दुसऱ्यावर खाली असायला पाहिजे. सामाजिक प्रतिष्ठेसंबंधी अधिकारांच्या बाबतीत आणि काही विशेष हक्क यांच्या बाबतीत ते एक दुसऱ्यावर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजे की ब्राह्मण हे सर्वांच्या वरती, क्षत्रिय त्यांच्या खाली, पण वैश्याच्या वरती वैश्य व क्षत्रियांच्या खाली, परंतु शूद्रांवर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली. चातुर्वर्णाचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला नेमून दिलेल्या विवाहित अशाच व्यवसाय केला पाहिजे. ब्राह्मणांचा व्यवसाय म्हणजे अध्यापन करणे आणि धार्मिक संस्कार करणे. क्षत्रियांचा व्यवसाय शस्त्र धारण करणे आणि किंवा युद्ध करणे. वैश्यांचा व्यवसाय म्हणजे व्यापारधंदा करणे किंवा शूद्रांचा व्यवसाय वरील तिन्ही उच्चवर्णीय सेवा करणे होय. कुठल्याही एका वर्गाने दुसऱ्या वर्गाचा व्यवसाय करू नये व कोणतीही वर्ग आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करणाऱ्या दुसऱ्याच्या व्यवसायाच्या सीमेमध्ये आक्रमण करू नये शकत नाही. तर ब्राह्मण मात्र क्षत्रियांच्या किंवा वैश्यांच्या व्यवसायात आक्रमण करू शकतात. हा आदर्श समाजाच्या सिद्धांताला ब्राह्मणांनी उच्च दर्जा दिलेला आहे आणि लोकांमध्ये तसा प्रचारसुद्धा केलेला आहे. हे स्पष्टच आहे की सिद्धांताचा आत्मा विषमता आणि ही सामाजिक विषमता एखाद्या सामाजिक क्षेत्रामधून स्वाभाविकरित्या निघालेले पीक नव्हे. भगवान गौतम बुद्धाने या सिद्धांताला मुळापासून विरोध केलेला आहे. ज्या जातीसंबंधीमध्ये सर्वश्रेष्ठ विधेयक होते ते समतेचे सर्वात मोठे अत्यंत खंबीर असे समर्थक होते. जाती आणि विषमता यांच्यामध्ये संलग्न असा एकही तर्क नाही की जी त्यांनी खंडन केलेले नाही. या मुद्द्यावर भगवान गौतम बुद्धांना पुष्कळ ब्राह्मणांनी आव्हान दिले आणि त्यांचा वादविवाद करण्याचे प्रयत्न केले, परंतु भगवान गौतम बुद्धांनी त्या सर्वांना संपूर्णपणे गप्प बसवले. अशलेयान सुतामध्ये एक गाथा आली आहे की एकदा सर्व ब्राह्मणांनी एकत्र येऊन आपल्यापैकी अश्लेयवान नावाच्या ब्राह्मणाला भगवान बुद्धांकडे जाऊन त्यांच्या जातीवादाच्या मतांविषयी शास्त्रार्थ करण्यास प्रवृत्त केले. अशलेयान भगवान गौतम बुद्धाकडे गेला आणि त्यांनी त्या ब्राह्मणांचे सर्वश्रेष्ठ प्रस्थापित करणारा पक्ष मांडला. तो म्हणाला, हे गौतमा, ब्राह्मण असे मानतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्णाचे असून इतर सर्व त्यांच्याहून नीच वर्गातील आहेत. ब्राह्मण हेच शुक्लवर्ण आहेत व इतर सर्व कृष्ण वर्णाचे आहेत. पवित्र आणि सुचिता ही केवळ ब्राह्मणातच वसत असते, अब्राह्मणात ती वसत नाही. केवळ ब्राह्मणच ब्रह्माचे अवसर सुपुत्र आहेत. ते त्यांच्या मुखातून जन्मास आलेले आहेत. ते त्यांच्यापासून उत्पन्न झालेले आहेत. त्यांनी पैदा केलेले आणि त्यांचे उत्तराधिकारी आहेत. यावर गौतमा तुमचे काय म्हणणे आहे? तर भगवान गौतम बुद्धाच्या उत्तराने अश्लेयान अगदी हतप्रभतच झाला. भगवान गौतम बुद्ध म्हणाले, अश्लेयाना,
ब्राह्मणांच्या बायका ह्या ऋतुमती होत नाहीत काय? त्या गर्भधारणा करीत नाहीत का? त्या बाळांतन होऊनच मुलाला जन्म देतात ना? असे असूनसुद्धा म्हणजे स्त्रीपासून जन्मलेल्या येऊनसुद्धा ब्राह्मणांचे म्हणणे आहे की ब्राह्मणच उच्चवर्णीय आहेत, ब्राह्मणच ब्रह्माचे सपुत्र आहेत, ब्राह्मणच त्यांचे उत्तराधिकारी आहे. आशीलवान निवृत्त झाला. भगवान गौतम बुद्धाने आशेल यांना पुढे दुसरा प्रश्न विचारला. आशेल यांना समज एखादा क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीशी सहवास केला तर काय जन्माला येईल? मानव संतानच जन्माला येईल. त्या दोघांच्या संयोगाने कुणी तप्तू प्राणी जन्मास्तर येणार काय? आशीलवानांकडे काहीच उत्तर नव्हते. जी नैतिक उन्नती करायची शक्तीसंबंधीची गोष्ट आहे तर ती केवळ ब्राह्मणच स्वतःच राग, द्वेष आणि दुचित्ता यापासून मुक्त करू शकतो आणि क्षत्रिय करू शकत नाही काय? वैश्य किंवा शूद्र करू शकत नाही काय? आशीलवान म्हणाला, नाही, चारीही वर्णाचे लोक करू शकतात. तर भगवान गौतम बुद्धाने विचारले, आशलियाना, काय तू ऐकले आहेस की यवन आणि कंबोज आणि त्यांच्यात सीमित असलेल्या देशात केवळ दोनच तऱ्हेचे वर्ग आहेत. एक वर्ग म्हणजे आर्यस्वामी आणि दुसरे म्हणजे दास म्हणजे ते गुलाम. आणि जिथे एक आर्य दास बनू शकतो आणि दासाचा आर्य बनू शकतो. आशलियाने उत्तर दिले, होय, मी ते ऐकले आहे. जर तुमचा चातुर्वर्ण्य हा आदर्श समाज असेल तर तो सर्व देशात का आढळत नाही? त्यापैकी कोणताही मुद्द्यावर आशलियांना जाती आणि विषमता याविषयीची आपल्या सिद्धांताचे समर्थन करता येईना. त्याला पूर्णपणे निवृत्त व्हावे लागले आणि शेवटी त्याला भगवान गौतम बुद्धाचे अनुतत्वय स्वीकारावे लागले. वशिष्ठ नावाच्या एका ब्राह्मणाने तथागताची शरणगती ग्रहण केली होती. इतर ब्राह्मण त्याच्या या धर्मांताबद्दल त्याला शिवीगाळ करत असत. एके दिवशी तो भगवंताकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणत असतात हे त्याने भगवान गौतम बुद्धाकडे कथन केले. वशिष्ठ म्हणाला, भगवंत, ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हा समाजातील सर्वात उच्च स्तरातील असून इतर सर्वजण नीच आणि स्तरातील आहेत. केवळ ब्राह्मणच हे फक्त शुक्ल वर्णातील वंशातील कृष्ण वर्णातील असतात. फक्त ब्राह्मणच हे शुद्ध वंशातील आहेत, अब्राह्म शुद्ध वंशातील नाहीत. फक्त ब्राह्मणच ब्रह्माचे खरेखुरे अवसरपुत्र आहेत. ते त्यांच्या मुखातून जन्मलेले आहेत, ते त्यांची संतान आहेत, ते त्यांचे उत्तराधिकारी आहेत. आणि जोवर तुझा प्रश्न आहे, तू तर आपल्या अभिजात वर्गाचा त्याग करून तू त्या नीच वर्गाची संगती केली आहेस. तू शिरमुंड्या भिक्खूंच्या असंस्कृत श्रमणाच्या त्या कृष्णवरींच्या लोकांच्या शूद्रामध्ये सामील झालेला आहे. तुझ्याकरता असे चांगले नाही असे करणे हे उचित नव्हे. हे काय आहे? आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीच वर्गाची संगती केली आहे. तू त्या शिरमुंड्या कृष्णवर्णीय गावंढळ आणि त्यांच्या या शूद्रामध्ये जे आमच्या पूर्वजांच्या पायापासून निर्माण झालेले लोक ज्यांच्यात तू सामील झाला आहे. भगवान गौतम बुद्ध या शब्दाने ते ब्राह्मण मला शिवीगाळ करतात, शेलक्या बेछूट शिव्या मला घालतात, कसलीही कसर ठेवीत नाहीत. यावर भगवान गौतम बुद्ध म्हणाले, वशिष्ठा, खरोखर ब्राह्मण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेले असतात. इतर वर्गातील स्त्रियाप्रमाणेच ब्राह्मणही गर्भवती राहतात, प्रसावक आणि आपल्या तान्या बाळाचे संगोपन करतात दिसतात. असे असूनही हे सर्व मातेच्या योनीतून उत्पन्न झालेले ब्राह्मण म्हणतात, आम्ही ब्रह्माच्या मुखातून जन्मलेलो आलेलो आहोत. ही खरी मुले आहोत, त्यांच्यापासून उत्पन्न झालेले आहोत. त्याने पैदा केलेले त्यांचे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणून घेतात. एकदा येसुकरी ब्राह्मण हा भगवान गौतम बुद्धाजवळ 3 प्रश्नावर शास्त्रार्थ करण्यासाठी गेला. त्याने पहिला प्रश्न जो मांडला तो व्यवसायाच्या स्थायी विभागासंबंधी होता. त्या वर्गीकरणाच्या पद्धतीच्या समर्थार्थ तो म्हणाला, मी तुम्हाला एक प्रश्न विचारण्याची आलो आहे. आणि ब्राह्मण म्हणतात, तो सर्व श्रवून श्रेष्ठ असल्यामुळे तो कोणतीच सेवा करणार नाही. इतर सर्वजण त्यांची सेवा करण्यासाठी जन्माला आलेले आहे. हे श्रमण गौतमा, सेवा म्हणजे व्यवसाय ही 4 वर्णात विभागली गेलेली आहे. पहिला वर्ण ब्राह्मणाद्वारे केली जाणारी सेवा, दुसरा वर्ग क्षत्रियाद्वारे केल्या जाणारी सेवा, तिसरा म्हणजे वैश्याद्वारे केलेली सेवा,
आणि चौथा शूद्राद्वारे केली जाणारी सेवा. परंतु एका शूद्राची सेवा दुसरा शूद्रच करू शकतो, दुसरे कुणीही शूद्राची सेवा करणार नाही. भगवान गौतम बुद्धाने येसुकारी ब्राह्मणाला त्याच्या प्रश्नाला एक प्रतिप्रश्न विचारून उत्तर दिले. ब्राह्मणांनी केलेली ही सेवा चतुर्विद्य विभागाने सर्व जगात मान्य आहे का? माझे मत विचारशील तर मी असेही म्हणणार नाही की ह्या सर्व सेवाधंदे करवायलाच हवेत किंवा त्या सेवा करायची गरज नाही. जर एखादी सेवा व्यवसाय केल्याने त्या सेवेचे परिणाम माणसाच्या स्थितीला वाईट बनवण्यात होत असेल आणि चांगले बनवण्यात जर होत नसेल तर ती सेवा त्याने करू नये. परंतु जर ती सेवा व्यवसाय केल्याने मनुष्याची स्थिती चांगली होत असेल, वाईट होत नसेल तर ती सेवा जरूर करावी. क्षत्रियांचा व ब्राह्मणांच्या, वैश्याचा अथवा शूद्रांचा या सर्वांचाच व्यवसाय या मार्गदर्शक तत्वानुसार झाला पाहिजे. ज्या सेवेने व्यवस्थेच्या परिस्थितीला वाईटपणा येतो ती सेवा करण्यास तिने नकार दिला पाहिजे. जिचे योग त्या स्थिती अधिक चांगली होते तशीच ती सेवा तिने केली पाहिजे. त्यानंतर येसुकरी ब्राह्मणाने दुसरा प्रश्न विचारला की माणसाचा मानसिक दर्जा ठरवताना त्याचा वंश आणि कुळ यांचाही विचार करू नये काय? या प्रश्नाला भगवान गौतम बुद्धाने असे उत्तर दिले, वंश परंपरेच्या अभिमानाची जी गोष्ट आहे, माणूस ज्या वंशात जन्माला येतो त्यामुळे फक्त त्याचे नामकरण होते. असेही की क्षत्रिय वंशात जन्माला झाला, उत्पन्न झाला, हा ब्राह्मण वंशात जन्माला आला, हा वैश्य वंशात जन्माला आणि हा शूद्र वंशात जन्माला आला. असे ज्या पदार्थापासून अग्नी पेटल्या जातो त्या पदार्थावरून तो आटोक्याच्या अग्नी आहे, ढिपल्याचा अग्नी आहे, काट्याकुट्याचा अग्नी आहे की शेणाचा अग्नी आहे हे ठरवले जाते. त्याचप्रमाणे माणसासाठी सद्धम्म हेच त्याचे वास्तविक धन आहे. जन्मावरून माणूस कोणत्याही वर्गात जन्मास आला आणि त्याचा फक्त नामनिर्देश होतो. ना वंश परंपरेने, ना चांगल्या रूपाने किंवा ना पुष्कळ धनवान होण्याने माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरवतो. कारण तुला असे आढळून येईल की थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य हाही कधीकधी खुनी असतो, चोर असतो, व्यभिचारी असतो, खोटे बोलणारा असतो, निंदक व चुगलखोर असतो, शिवीगाळी करणारा असतो, बडबड करणारा असतो, लोभी असतो, दीर्घदोषी असतो किंवा चुकीची मते धारण केलेली असतो. म्हणून मी असे म्हणतो की जन्म ह्या थोर कुळात झाला म्हणून कुणी मनुष्य सत्पुरुष होत नाही. त्याचप्रमाणे थोर कुळात जन्माला आलेला पुरुष देखील हा दुर्गंधींना मुक्त असलेलेची आढळलेले आहे. म्हणून मी असेही म्हणत नाही की थोर कुळामध्ये जन्म झालेला मनुष्यसुद्धा वाईट होतो. ब्राह्मण येसुकिरीने जो तिसरा प्रश्न विचारला तो प्रत्येक वर्णाचा व्यवसाय किंवा उपजीविकेचा साधनासंबंधी होता. येसुकरी ब्राह्मण तथागतांना म्हणाला, ब्राह्मण उपजीविकेच्या साधनेचे 4 प्रकार मानतात. पहिला प्रकार ब्राह्मणांची उपजीविका भिक्षेद्वारे होते, तर दुसरा क्षत्रियांची उपजीविका ही धनुष्यबाणापासून होते, तर वैश्याचा व्यापार आणि पशुपालनापासून होतो व शूद्रांची खांद्यावर दुसऱ्यांची धन्यता व्यवसाय सोडून दुसराचा व्यवसाय केला तो त्याच्याकरता चांगले हितकारक नाही व ते त्याने करू नये. असे करणे म्हणजे एखाद्या रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार केल्यासारखे आहे. यावर श्रमण गौतमाचे काय मत आहे? तर ब्राह्मणाचे हे वर्गीकरण सर्व जाण्यास मान्य आहे. बुद्धांनी विचारले, येसुकरीने उत्तर दिले नाही. वशिष्ठाला भगवान गौतम बुद्धाने सांगितले होते, उच्च कळात जन्म होण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्त्वाचे आहे. जात नको, विषमाता नको, उंच कनिष्ठ नको, हे भेदभावच नको, असा भगवान गौतम बुद्धांचा उपदेश होता. जसे दुसरे तसाच मी आणि जसे आम्ही तसेच दुसरे या विचाराने दुसऱ्याची समरस हा भगवान गौतम बुद्धाचा उपदेश होता. धम्म तेव्हाच धम्म असतो जेव्हा तो अशी शिकवण देतो की माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कर्मावरून ठरवावे. ब्रह्मापणित चातुर्वर्ण्याचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण, आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य, क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय,
आईबापाच्या पोटी जन्म येणारा मनुष्य वैश्य म्हणजे वैश्य, आईबापाच्या पोटी जन्म येणारा मनुष्य शूद्र म्हणजे शूद्र, आईबापाच्या पोटी येणारा जन्म म्हणजे मनुष्य हा ब्राह्मणाच्या मते माणसाचे मोठेपण व त्याच्या जन्मानुसार लहान किंवा मोठे असते, इतर दुसऱ्या कशावरही ते अवलंबून नसते. हा जन्मावर आधारित लहान मोठेपणाचा सिद्धांतही भगवान गौतम बुद्धांना तेवढाच गुणास्पद वाटत असे की जेवढा चातुर्वर्ण्याचा सिद्धांत. त्यांच्या सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताच्या अगदी विरुद्ध होता. त्यांच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसते, तर त्याच्या कर्मावर त्याचे मूल्यांकन केले जावे असा त्यांचा सिद्धांत होता. ज्या प्रसंगी भगवान गौतम बुद्धांनी आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्त्वाचा होता. एकदा भगवान गौतम बुद्ध अनाथ पिंडकाच्या जेतवन आरामात थांबले होते. एके दिवशी सकाळी ते हातात भिक्षापात्र घेऊन त्यांनी श्रावस्ती नगरामध्ये भिक्षासाठी प्रवेश केला. त्यावेळी होमाग्री प्रज्वलित होत आणि यज्ञाची तयारी चाललेली होती. श्रावस्तीमध्ये घरोघरी भिक्षाटन करता करता आग्निक नावाच्या ब्राह्मणाच्या दारी ते आले आणि भगवान गौतम बुद्धाला आपल्या दाराशी येताना पाहून आग्निक ब्राह्मणाला फार राग आला. तो रागाने म्हणाला, हे मुंडका, थांब, तिथेच थांब. हे करंट्या भिक्खू, तिथेच थांब. हे बहिष्कृत माणसा, तू तिथेच थांब. जेव्हा ब्राह्मणाला अशा तऱ्हेने बोलताना ऐकले तेव्हा भगवान गौतम बुद्ध म्हणाले, हे ब्राह्मणा, वृषल बहिष्कृत अपृश्य कोणाला म्हणायचे? माणूस कोणत्या कारणाने बहिष्कृत ठरतो हे तुला माहीत आहे काय? नाही श्रमण गौतमा, कुणालाही ऋषल बहिष्कृत म्हणावे आणि कोणत्या कारणाने मनुष्य ऋषल आणि बहिष्कृत ठरतो हे मला माहीत नाही. भगवान बुद्ध त्याला म्हणाले, ऋषल बहिष्कृत कोणाला म्हणायचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही नुकसान होणार नाही ना? यावर आग्निक ब्राह्मणाला म्हणाला, त्याचे ज्ञान मला हवे आहे. जर आग्निकचं तुम्ही धरीत असाल तर सांगा, तुम्हाला काय सांगायचे आहे ते. ब्राह्मणाची संमती मिळाल्यावर भगवान गौतम बुद्ध म्हणाले, जो मनुष्य स्वभावाने रागीट असतो, दीर्घद्वेषी असतो, दुर्गंधी असतो, निंदप्रियत असतो, मिथ्यादृष्टी असतो, लोभी असतो, वंचक असतो, ज्याला ऋषल बहिष्कृत असे समजावे. जो सजीव प्राण्यांना, पशूंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो, त्याच्या मनात प्राण्यांसंबंधी अनुकंपा नाही, त्याला ऋषल आणि बहिष्कृत असे समजावे. जो ग्राम आणि तेथील घरांना नष्ट करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे त्याला ऋषल समजावे. जो गावात अथवा जंगलात परक्यांचे धन चोरून हिरकवून नेतो त्याला ऋषल समजावे. जो कोणाचे घेऊन परतफेड न करता पळून जातो किंवा फेडीची मागणी केली असता मी तुमचे काही लागत नाही असे म्हणतो त्याला ऋषल समजावे. जो एखादा वस्तूच्या कामेने वाटसरूला लुगडतो, त्या प्रसंगी त्याची हत्याही करतो त्याला ऋषल समजावे. जो राक्षीच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी किंवा द्रव्य लाभाच्या आशेने खोटे बोलतो त्याला ऋषल समजावे. जो संमतीने अथवा बलात्काराने आप्त अथवा मित्रांच्या स्त्रियांशी अनाचार करतो त्याला ऋषल समजावे. जो संपन्न असूनही आपल्या गतयवनातील वृद्ध माता पित्यांचे पोषण करीत नाही त्याला ऋषल समजावे. जो अकुशल धर्म कोणते असे विचारले असता अकुशल धर्माची शिकवण देतो आणि कपटीपणाने रहस्य ठेवून शिकवतो त्याला ऋषल समजावे. जन्माने कुणी शूद्र अथवा कुशल नसतो, त्याचप्रमाणे जन्माने कुणीही ब्राह्मण ठरत नाही. भगवंताचे हे शब्द ऐकून त्यांना केलेली शिवीगाळीबद्दल त्या आग्निकाला स्वतःची लाज वाटू लागली. आणि धम्म तेव्हा सधम्म असतो जेव्हा तो माणसातील समानतेची भावनेची अभिकृती ठरवतो. जन्माने माणूस विषमच असतो, काही बळकट तर काही दुबळी असतात, काहींनी अधिक बुद्धी असते तर काहींना थोडी असते अथवा मुळीचही नसते. मानसिक अपंग काही अधिक समर्थवान असतात तर काही कमी प्रमाणात असतात, तर काही सधन असतात तर काही दारिद्र्य असतात. या सर्व प्रकारच्या माणसांना जीवन संघर्ष प्रवेश करायचा असतो. या जीवन संघर्ष विषमतेलाच जीवनाचा नेम असे मानले तर दुबळ्यांची स्थिती असहाय्य होईल. या विषमतेला जीवनाचा नेम करून चालेल काय? काही जण म्हणतात योग्य आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की जो जीवन संघर्ष टिकवण्यास अधिक योग्य नसेल तो टिकेल. परंतु प्रश्न असा आहे की या संघर्ष योग्यतमय असतात ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय?
याला कुणीही निश्चितमक उत्तर देऊ शकणार नाही. या शंकेमुळे याच कारणास्तव धर्मसमतेची शिकवण देतो आणि जरी श्रेष्ठतमय मनुष्य योग्यतमय नसला तरी समाजाने समतेचे मान्यता दिल्यास तो जगू शकेल. समाजाला जर कुणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची असते, योग्यतम पुरुषाची नव्हे. मुख्यतः या कारणास्तव धर्मसमतेच्या तत्वाचा पुरस्कार करतो. भगवान गौतम बुद्धाचा दृष्टिकोन हाच होता. यास्तव जो धर्म समतेची शिकवण देत नाही तो धर्म स्वीकारणीय नसू शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे. काय आपण अशा कोण्या धर्मावर श्रद्धा ठेवू शकतो किंवा त्या धर्माविषयी आदरभाव ठेवू शकतो जो स्वतःही सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुःखी करा अशी शिकवणूक देतो, अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुःखी करा अशी शिकवण देतो, किंवा स्वतःला आणि दुसऱ्यालाही दुःखी करा, दोघांनाही दुःखी करण्याची शिकवण देतो. काय तो धर्म अधिक श्रेष्ठ तर नाही जो धर्म आपल्याला सुखाबरोबरच दुःखाचीही व सुखाचीही करण्याची आणि कोणतेही अत्याचार सहन न करण्याची शिकवण देतो. जो ब्राह्मण समतेच्या तत्वेला विरोध करीत त्यांना भगवान गौतम बुद्धाची अनेक विषय खोचक प्रश्न विचारलेले आहेत. भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा माणसाच्या आपल्या सतप्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायसंगत असा हा धर्म आहे. अशा प्रकारे आजचा भाग आपण इथेच संपणार आहोत. तर आपला भाग हा मराठीतून चालू आहे. आपल्याला जर हा हिंदीमधून ऐकायचा असेल तर दी बौद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या सभेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचे पंतू राजरत्न अशोक आंबेडकर यांनी चांगल्या प्रकारे त्यांच्या फेसबुक अकाउंटवर त्यांनी मांडणी केलेली आहे. त्याच्यावर त्यांनी चांगल्या प्रकारे ट्रान्सलेशन केलेलं आहे. तर ते आपण जरूर पाहावा. आणि कोविड-19च्या संदर्भामध्ये आपण मी वेळोवेळी आपल्याला रोज मार्गदर्शन करत आहे. तर आपण आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवा. आपण जर सुरक्षित असलो तर आपला परिवार सुरक्षित राहील, हीच आपल्याला सूचना आहे. अशा प्रकारे आजचा भाग इथे संपला. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.